हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे मी बनवणार आहे आवळ्याचं लोणचं। मार्केटमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये खूप सारा आवळा येत असतो। इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे। ह्याला आपल्याला काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे असं फडक्याने पुसून घ्यायचं आहे। ते पूर्ण सुके करून घ्यायचे। त्याच्यामध्ये पाणी आपल्याला बिलकुल ठेवायचं नाहीये, कारण लोणचं करताना पाण्याचं प्रमाण नाही पाहिजे। जर पाणी लागलं, ओलावा असेल तर लोणचं पटकन खराब होतो। त्याच्यासाठी आपल्याला इथे पूर्ण असं सुके करून घ्यायचे आहेत। इथे सर्व आवळं मी पुसून घेतलेले आहेत, पूर्ण सुके करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे असे लाईन आहेत, जे शिरा आहेत त्याच्यावरती आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत। असे दोन्ही बाजूनी कट करून आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। सांभाळून काढायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये बी असते। अशा पद्धतीने आपण सर्व काढून घेऊयात। इथे बघा, असं सर्व आवळा मी कट करून घेते। इथे बघा, मी पूर्ण आवळा असा कट करून घेतलेला आहे आणि इथे त्याचं बी आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बी असतं, ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला साईडला काढायचं आहे, हे घ्यायचं नाहीये आपल्याला। इथे मी 50 ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे, हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये आता मी 3 चमचा मसाला टाकून घेते। हे घरगुती मसाला आहे, तो टाकून घेते मी। 1 चमचा हळद। इथे मी अर्धी वाटी मीठ घेतलेला आहे। मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे याच्यामध्ये आपण पूर्ण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेले आहे, कारण ह्याच्यामध्ये मसाला असे गुटली गुटली राहत होते, म्हणून ते फोडून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण आवळा तोडून घेतलेले आहेत ते टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। मला मसाला व्यवस्थित लावायचा आहे। इथे बघू शकता, मसाला खूप छान मिळून आलेला आहे। प्रमाण पण आपला परफेक्ट झालेला आहे। इथे एकीकडे गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेला, तुम्ही बघू शकता त्याला उकळी यायला लागलेली आहे। आता हे गॅस बंद करते मी, कारण तेल उकळलेलं आहे। त्यातला आपण फोडणी तयार करूयात। त्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते आणि बडीशेप, आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। जास्त थंड नाही, थोडंसं कोमट असं ठेवून द्यायचं आहे। तेल आपला थोडं थंड झालेलं आहे, कोमट करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण ओतून घेऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। किती मस्त झालंय बघू शकताय, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। छान झालेलं आहे। याच्या आधी मी तुम्हाला लिंबाचं लोणचं दाखवलेलं आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणतंही लोणचं करताना त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पाहिजे। तेल जर भरपूर असेल त्याच्यामध्ये तर आपलं लोणचं कधीच खराब होत नाहीये, त्यामुळे तेलाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे। इथे मस्त झालेलं आहे आपलं आवळ्याचं लोणचं, खूप टेस्टी आणि हेल्दी आहे। आवळ्याचे फायदे आपल्याला खूप माहितीच आहेत, केसांसाठी, त्वचासाठी हे खूप आहे। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।